तळशीनहाळच्या कडोळकर कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसावले मदतीचे हात। तुर्केवाडी येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य निर्णय। मुलींच्या नावे 30,000ची ठेव आणि दिले शैक्षणिक साहित्य। चंदगड तालुक्यातील तळशीनहाळमध्ये राहणारा रमेश कडोळकर हा 33 वर्षीय तरुण जवळच्या शिनोळी येथील औद्योगिक वसाहतीत एका खाजगी कंपनीत रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा, आई, भाऊ, पत्नी आणि 2 मुलींचा सांभाळ करण्यासाठी अहोरात्र कष्टणारा। पण कितीही कष्ट पडले तरी सदा हसतमुख राहून सर्वांशी प्रेमानं वागणारा। पण त्याचं हे जगणं आणि त्याच्या कुटुंबियांची स्वप्न नियतीला कदाचित पाहवली नाहीत। गेल्या महिन्यात कामावरून परतताना त्याच्या दुचाकीला कारनं धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। घरचा कमावता पुरुष अचानक गेल्यानं सारं कुटुंब उघड्यावर पडलं। मुलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं। या घटनेनं सारी पंचक्रोशी हळहळली। तुर्केवाडीच्या जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही बातमी पोहोचली। ग्रुपचं नाव जरी मस्ती की पाठशाला असलं तरी सदस्य मात्र सगळेच संवेदनशील। त्यामुळे मग कडोळकर कुटुंबियांसाठी काहीतरी करायचा निर्णय झाला। आपापल्या ऐपतीप्रमाणे देणगीचं आवाहन झालं आणि बघता बघता 35,000 रुपये जमले। त्यापैकी 30,000ची रमेश कडोळकर यांच्या मुलींच्या नावे बँकेत ठेव ठेवण्यात आली, तर 5,000चं शालेय साहित्य भेट देण्यात आलं। अचानक बसलेल्या धक्क्यातून सावरणाऱ्या कडोळकर कुटुंबियांसाठी ही मदत म्हणजे कुणीतरी आपल्या पाठीशी ठाम उभं असल्याची ग्वाही ठरली आहे। म्हणूनच जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या या समाजाभिमुख निर्णयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे। आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर, चंदगड।